विद्यार्थ्यांची आंदोलनं ही सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे। सरकार विद्यार्थ्यांना अमानुष आणि क्रूरपणे वागवतंय असा आरोप सोनिया गांधी यांनी केलाय। विद्यार्थ्यांच्या मागण्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत आहेत, त्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत, मात्र त्याची जबाबदारी घेण्याऐवजी सरकार क्रूरपणे वागतंय असा हल्लाबोल सोनिया गांधींनी केलाय। त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी विस्तृत लेख लिहून सरकारवरती कोरडे ओढले। सोनिया गांधींनी या लेखामध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। विद्यार्थ्यांचे आंदोलन हा सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम। शिक्षण व्यवस्थेचा ऱ्हास झालाय। तरुण भारताची मानसिक हतबलता समोर आली आहे। पेपरफुटी, शिक्षणातली अधोगती याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। विद्यार्थ्यांच्या मागण्या सरळ आणि स्पष्ट आहेत, सरकारने जबाबदारी घ्यावी। मोदी सरकारने मात्र भ्याडपणे, क्रूरपणे उत्तर दिलं। विद्यार्थ्यांकडे ते देशाचे भविष्य म्हणून नाही तर शत्रू म्हणून पाहतात। 20 जुलैला अमानुष लाठीमार, अश्रुधुराचा अनावश्यक वापर झाला। घरी परतणाऱ्या आंदोलकांनाही सोडलं नाही। पेलेट्सच्या गोळ्यांनी विद्यार्थी जखमी झाले। देशाने वेदनादायी दृश्ये पाहिली। गोळीबाराला गृहमंत्र्यांचीच निसंशयपणे मंजुरी असावी। मोठ्यांदा सांगण्याची वेळ आली आहे, थांबा आता, ही मुलं आपलीच आहेत।